लेट्स गो शॉपिंग. चला, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. तर मी जात आहे माझ्या भावाच्या साखरपुड्याच्या ड्रेसच्या शॉपिंगसाठी. पण आमची जसं की तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल की नवरदेव आणि नवरीचे ड्रेसेस झाले आहे, ज्वेलरी पण झालेली आहे. फक्त ओमचा शूज नाही मिळाला आहे, तो घेईल आता त्याचा स्वतःचा. बाकी सगळी आईची पण साडी वगैरे घेऊन झालेली आहे ऑलमोस्ट. आणि बाबांचा ड्रेस राहिलेला आहे आणि आई म्हणत होते की मी घेऊन गेले म्हणून असं काहीतरी. तर ते सगळं निपटलं आहे. आत्ता आम्ही आमच्या शॉपिंगसाठी जातोय. जसं की माझा विनिक्षाचा आणि विनिक्षाच्या बाबांचा ड्रेस ठरलाही नाही आहे आणि घेतलाही नाही आहे. तर बघूयात. मी पोल टाकलेला आहे इन्स्टाला, तर त्याच्यावर भरपूर लोक साडीच वोट करत आहे. आणि पर्सनली माझी इच्छा होती की साडीच वेअर करायची साखरपुड्याला. तर पहिली प्रायोरिटी मी साखरपुड्यासाठी साडीला किंवा लेहेंगाला देईल. आणि नंतर मला एक कमेंट अशी पण आली, कमेंट इन द सेन्स DM-मध्ये, की साडी तुम्ही लग्नातही वेअर करू शकता, लेहेंगा घ्या म्हणून. तर आपण बघूया तिथे गेल्यानंतर की चांगला जर लेहेंगा मिळाला तर मी लेहेंगा घेईल, नाही तर मग माझं पण मन साडीच आहे. तर बघूयात आता कसं होते. चला, तर अमरावतीला निघतोय आपण बिझीलँडमध्ये. तिथली शॉपिंग मला भरपूर आवडते. परतवाड्यामध्ये मी बघितलंच नाही कारण की तिथे थांबलो नाही तर वेळच नाही. तर परतवाड्यातही चांगले मिळतात, रिजनेबल असतात. तर बघूयात आता, चला काय मिळते काय नाही. आम्ही निघालोय खूप छान अशा सुहाना सफर करायला. बट लवकर अमरावती गाठून आम्हाला करायची आहे शॉपिंग. तुमची काय इच्छा आहे, कोणता ड्रेस घ्यायचा? सर्वात पहिले तर तुम्ही तुमचं होऊ द्या. तुमचं झाल्यानंतर होते बाकीचं. येस. आणि विनिक्षाचा तुमचा म्हणजे अच्छा माझा माझ्या विनिक्षासाठी जे घेईल त्याच्यावर मग मॅचिंग. ओके, मॅचिंग करू किंवा मग आपण कॉन्ट्रास्ट करू शकतो. मॅचिंग भरपूरदा केलाय, बघू आपण ट्राय करू कॉन्ट्रास्ट. काय मस्त वातावरण आहे आजचं. कोणतं गाव आहे हे? निंबी. हा, किती जास्त दूर तर नाहीये मोर्शीपासून. इथे पाऊस आहे आणि मोर्शीला काहीच पाऊस नाही आहे. इव्हन सगळे शेतकरी वाट पाहत आहे. अचलपूरला पण काहीच पाऊस नाही. असं वाटलं होतं, वातावरण बनलं होतं तर की पाऊस येईल म्हणून, पण तिकडे पण काहीच पाऊस नाही. आणि इथे चांगला वाटत आहे, ओलसर झालेला आहे. पाऊस सगळं काही आहे, सार्वत्रिक पाहिजे होता. ओहो, थोडासा पाऊस आलेला आहे. आणि सनरूफ मधून आनंद घेतो आम्ही समोरून आणि वरून. जास्तच फास्ट नाही आलो का? रोड चांगले. हा, रोड छान आहे म्हणा. हे काय एवढे मोठे कंटेनर. तर आता लवकरच आम्ही पोहोचणार आहे बिझीलँडला, बस 5 मिनिटामध्ये. आणि मग आपण तिकडे बघूया की काय काय शॉपिंग करता येईल. चलो, बिझीलँड आलेला आहे. तर आता बिझीलँडमध्ये पोहोचल्या सर्वात आधी साडीच्या सेक्शनमध्येच गेलो. तिथे म्हटलं थोडंसं रेडीमेड ब्लाऊजवाल्या साडीज वगैरे बघून घेऊ. त्या हिशोबाने आम्ही साड्या बघणं सुरू केलं. पकड़ बाबाच्या मामाचं पकड दे. We are going up. Now reached. चली धाव. एंगेजमेंटला ना दिवस अगदी कमी आहे म्हणून मी पहिले रेडी टू वेअर साडी किंवा रेडीमेड ब्लाऊज साडी असं बघायचं ठरवलं. तर रेडीमेड ब्लाऊज साडी मला अजिबात आवडली नाही. त्यामुळे नंतर आम्ही पोहोचलो रेडी टू वेअर साडीमध्ये. इथे ब्लाऊज पण रेडीमेड राहतं आणि वेअर करायला पण त्रास होत नाही. त्यातल्या काही साड्या मी ट्रायसुद्धा केल्या, पण मला तो लुक आवडतच येत नव्हता. असं म्हणजे काय माहिती, मनामध्ये काहीतरी झालं होतं की ही जी एंगेजमेंट आहे ही गावामध्ये आहे तर तिथे असं काही चांगलं वाटणार नाही. भलेही मग मी रिसेप्शनमध्ये थोडं असं मॉडेस्ट आउटफिट वगैरे चूज करेल. तर हे सगळं बघितले मी, पण मला काही आवडले नाही म्हणून आम्ही शिफ्ट झालो डायरेक्ट ज्या आपल्या इथेनिक साडीज असतात प्युअरली जसं ब्लाऊज वगैरे शिवून घेतात तिथे. आणि मग ही साडी वगैरे 1-2 बघितल्या, याच्यातली एक घेतली, एक आईसाठी सुद्धा घेतली. अहेरात तिला देणंच आहे तर इथे आवडून गेली तर मी आताच घेऊन घेतली एक साडी. बरं, पण यापेक्षा कमी
मस्त. हे चांगलं वाटतं, दोन्ही ठेवून घे. नाही दोन नाही पाहिजे मला. हो? ये अरे बापरे. माझी साडी सिलेक्ट करता करता 7:30 झालेले आहे. आता मिस्टरांच्या ड्रेसेससाठी आम्ही मेन्स सेक्शनमध्ये आलेलो आहे पूर्ण, आणि त्यानंतर मग विनिक्षाचा पण घ्यायचा आहे. सो खूप जास्त टाईम लागणार आहे. आणखी मला असं वाटतं 11 वाजतील आता घरी जायला. पण घेणं तर आहेच, कारण की एकच आठवडा राहिला आहे. आणि माझ्या साडीचा पण आता ब्लाऊज मला शिवून घ्यायचा आहे. रेडीमेड नाही घेतला आहे मी, ब्लाऊज पण नाही, रेडी टू वेअर साडी पण नाही. ओके, या इकडे. साईज आली व्यवस्थित. फ्रिल तर आवडतेच विनिक्षाला. असं फ्रिल तर आवडते मला. बरोबर. असं वाव, अंगाला दाखव असं आईला मला, दाखव. इकडे इकडे आईला दाखव. छान दिसते. वर वर कर ना, असं वर दाखव ना, वर असं असं. वाव. चला विनिक्षा. अरे बापरे, थांबा, दूर थांबायचं. चला, चलो. चला, फ्लोर नंबर ग्राउंड फ्लोर. जी. ग्राउंड फ्लोर. व्हेरी गुड. पकडा. वी आर गोइंग डाऊन. आता काय राहिलं आपलं? फक्त शूज. मला तर सँडल नकोय, माझ्याकडे आहेच. विनिक्षासाठी आणि तिच्या बाबांसाठी आता फुटवेअर बघायचंय. बास, डान. चलो. आम्हाला ना फक्त माझ्या साडीसाठी 2-2.5 तास लागले. त्या व्यतिरिक्त विनिशाच्या बाबांचा आणि विनिशाचा ड्रेस खूपच जास्त सुपरफास्ट मिळाला. मग आम्ही तिथेच असणारं फुटवेअर जे होतं त्या सेक्शनमध्ये बघितलं. आम्ही एकाच शॉपमध्ये गेलो आणि तिथं सगळं काही होतं हे अवेलेबल. तर फुटवेअरमध्ये पण तिच्या बाबांना एक शूज मिळाला, विनिशाच्या पायाचे नव्हते तिथे. त्यानंतर आम्ही आता सगळं काही घेतलं. बाकीचं नाही घेऊ असं प्लॅन केलं, कारण की मोर्शीमध्ये काही गोष्टी मिळू शकतात, तिथनं घ्यायचा विचार होता. बिलिंग वगैरे केलं आणि मग खूप जास्त तुफान पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे अशी काही आयडिया लावा लागली आम्हाला. Misha, look at me. Hello. That's your umbrella? That's not your baby. काहीच नाही म्हटलं. बापरे, काय जबरदस्त पाऊस आपण. आला असेल ग अचलपूरला. मस्त पेरणी केली. सँडल अँड शूज कुठे आहे म्हणे तू? नाही, आता जाऊ दे ना, आता नका घेऊ ना. घेऊन त्यांना एकदा 2 तुकडे मग पाहिजे उद्या जाऊ. नाही भेटते ना मोर्शी. नाही भेटत. इथे आपण कधीच ट्राय नाही केलं ना. अरे वा, है ना. लेट्स ट्राय. विनिक्षा, इथे आपण जुजू करून पाहू आता कसं लागतं. तिकडे चिपकून लावू काय? विनिक्षा, यमी सूप. फ्रेंच फ्राईज नंतर खातो म्हणते, पण पहिले आईस्क्रीम खातो. बरं, आणायला लावलं. दादा आणजा आईस्क्रीम. हो, आणतो म्हणतो. फायनली शॉपिंग होऊन थकून बसलेलं आहे. खूप जास्त भूक लागली, म्हणून आता स्टार्टरला बोलावलं पहिले सूप, मंचाऊ आणि मंचुरियन ग्रेव्ही विथ दिस फॉर विनिक्षा. फ्रेंच फ्राईज यम्मी अँड टेस्टी. मस्त असं. आता मेन कोर्समध्ये पनीर काजूची भाजी बोलावणार आहे आणि डाळ. पाहिजे? येस. विचारायचंच नाही. मस्त लागते हा कांदा. विनिशाची सँडल शॉपिंग राहिलेलीच आहे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं छानपैकी आणि त्याच्यानंतर निघालो घरी जायला, म्हणजेच आपल्या मोर्शीला येण्याकरिता. गाई करायची आहे का? हां. चलो बाबा, चलो. झोपा. मजा करते. विनिक्षाला झोपवून देता कधी मी झोपले मला माहीतच नाही, आणि घर कधी आलं हे पण माहीत नाही. 1 तासाचा प्रवास कसा गेला काय माहिती. आम्ही तर दोघींनी मस्त झोप काढली. माझे मिस्टर छानपैकी कारमध्ये गाणे लावत घरी आले. त्यांनी ह्याच क्लिप्स काढून घेतल्या की मला व्हिडिओ एंड करता आला पाहिजे प्रॉपरली. सो अशा काहीसा माझा दिवस होता बिझीलँडमधल्या शॉपिंगचा. आता नेक्स्ट व्लॉग तुमच्यासाठी आणखीनही एक्साइटिंग आहेत. सो सबस्क्राईब करून घ्या. बाय.